चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 4 षटकांचा सामना. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पंच चला आपण तोपर्यंत सामना सुरू होईल. इच्छेच प्रोफेशनल पंच मध्ये आता सचिन भंडारी हे सुद्धा सेम आपण पाहू शकाल तर गोट्या अंपायरची आठवण करून देणारा पंच आहे. तर निश्चित आपण विश्लेषण करू या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकाल ज्याने महत्वाचा सिंहाचा वाटा दिला गेला आमचे अविनाश दादा सालवी आणि निलेदादा मात्रे A1 जोडीकडनं जो द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे त्यांच्याकडनं दिला गेला. त्यानंतर आपण चमचमत्या ट्रॉफ्या पाहतोय ते आमचे आदरणीय संजयजी पाटील प्रसिद्ध उद्योजक त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी दिल्या आहेत. आणि आपण पाहिलं आताच बाबाजी भोईर हे आले होते त्यांच्याकडनं जे उत्कृष्ट फलंदाजाकरिता कूलर होती त्यांच्याकडनं दिले गेले आहेत. तर बऱ्याचशा मान्यवरांनी या स्पर्धेला सपोर्ट केला. त्यानंतर आताच आपण दुपारी जी जेवण मेजबानी स्वीकारली ते आमचे डॉक्टर चेतन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेला. साई पाटील यांच्याकडनं नेवालीचे साई पाटील यांच्याकडनं सुद्धा कूलर दिले गेल्यात क्षेत्ररक्षकांसाठी. आणि सन्मान चिन्ह आणि सामनावीरचे जे ट्रॉफी आहेत ते नेवलकर बिल्डर्स यांच्या माध्यमातून दिले गेला. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल उडवलाय चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनुसार आपण पाहू शकाल संघाचा श्री गणेश होता. नावाली संघात टॉस जिंकल्यानंतर लगेच डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल भरपूर मान्यवर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपण सध्या भारतीय जनता पार्टी चषकामध्ये आपण रंगमंचावरती पाहतोय. पुलचा फटका पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमा पार षटकार. षटकार येतं बघा. लगेचच चेंडू आतमध्ये फेकायचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर येणारा हा षटकार. सुरुवात चांगली झाली या 2 मध्ये 8. जेवढं वेळ तुम्ही सामना खेळण्यासाठी घ्याल त्यानंतरचे सामने तेवढ्या कमी षटकांचे पाहायला मिळतील. त्यामुळे आपण कशा पद्धतीने खेळाल. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलं जातं. फलंदाज बाद बिग विकेट. आपण पाहता त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे आपण मालिका वीरासाठी सर्वात आकर्षण इलेक्ट्रिक बाईक आमच्या रंगमंचावरती आहे. ती बाईक मात्र सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या वतीने आम्हाला दिली गेली आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. देवेन 11 जाणमन क्रिकेट संघ चिंचवलीच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. यावेळचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होता. वाईट बॉल. अवांतर धाव येते. धाव फलकावरती धाव संख्या
9 या आकड्यावरती. नऊ धाबा, एक गडी बाद. अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस चांगला चेंडू पिकअप करताना पाहतोय फलंदाजाला चौकार. चौकारानंतर धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावर प्रथम सुरू. अजून एक फिरवलाय चेंडू, खूपच चांगला फिरवताना पाहतोय फलंदाजाला. जबरदस्त स्ट्रोक आहे. प्रत्येक चेंडूवरती आता सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा निश्चय फलंदाजाने घेतलाय. जबरदस्त बॅटिंग होतोय. आक्रमक फलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळतंय बॅटिंग करत असताना नावाली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहता की ज्याप्रमाणे स्ट्रोक साठी जागा बनवली होती, हाही चेंडू ऑनसाइडला फिरवलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमा पार. भरपूर महागडे षटक, 21 धावांचं षटक मात्र पाहायला मिळालं. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग होतं मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फलंदाजीचं उदाहरण पेश केलाय. क्वार्टर फायनल चौथी पाहता आपण फार महत्वाची मॅच आहे. त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला की जरी वेळ कमी असली तरी सुद्धा मात्र कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही या त्याची दक्षता आयोजकांकडून घेतली जाते. आणि त्यामुळे हा सामना 4 षटकांचा खेळण्याचा निर्णय मी म्हणेल हा योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहतोय आपण आयोजन कमिटीला. षटक क्रमांक दुसरा अक्षय रसाळला आपण पाहता. अक्षय रसाळ पॉवर प्ले समाप्तीनंतर लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू सुरेख होता, चांगल्या लेंथ वरती आपण पाहता. गोलंदाजी अक्षयची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, पहिला टप्पा घेऊन चेंडू सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चौकार. सलाफ देवेन 11 आपण मैदानाच्या आता चौपेर राहा. संध्याकाळचं सत्र आहे. इमिजिएटली चेंडू आतमध्ये येणं फार गरजेचं. वेळेचा नुसार आपल्याला ही स्पर्धा संपवायच्या. यावेळेस चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न बघा. 4 दिवसापासून आम्हाला एखादा खेळाडू असा मिळेल का जी पारितोषिक आम्हाला लावली गेली आहेत. आपण पाहू शकता आमचे एवन जोडी अविनाश दादा सालवे आणि निलेश दादा म्हात्रे याने कटआउटला डायरेक्ट हिट झाला. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आणि किसन कतोरे साहेब यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल त्यांच्या माध्यमातून आणि बाबाजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज, असे 3000 रुपयाचं कॅश प्राईज कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर
त्या फलंदाजाला दिला जाईल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा भगवान जाधव यांच्याकडनं जे माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून जर रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलंदाजांना थोडस मोटिवेट करण्याचं काम आमच्या रंगमंचावरती केला जातोय. मान्यवरांची अपाट गर्दी, मलंगड विभागातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण पाहता, पदाधिकारी रंगमंचावरती आहेत. ठाणे जिल्ह्याचे जेडपीचे सदस्य आपण पाहतो श्यामदादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आपण राजेंद्र वारे या साहेबांना पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक संजयजी पाटील हे उपस्थित आहेत. त्यानंतर माजी सरपंच सुनील जाधव, निलेश दादा मात्रे आणि टॅसिंग पर्सनॅलिटी अविनाश दादा सालवी आपण पाहता. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा संचालक, त्यानंतर एक प्रसिद्ध उद्योजक आपण पाहता जनार्दन दादा डोंगरे, प्रसिद्ध उद्योजक, भारतीय जनता पार्टीचे थोर नेतृत्व, खंबीर नेतृत्व आपण पाहता. त्याच्यानंतर आमचे हुशार मामा सुद्धा आहेत, नावाने पदवी असणारे आमचे किसन बाबा. त्यानंतर रंगमंचावरती एक सन्मान घेतो आम्ही डॉक्टर सूरज जाधव जे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल अविनाश दादा सालवी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. जरी छत्रपती क्रीडांगण चिंचवलीच्या क्रीडांगणावरती स्पर्धा असली तरी सुद्धा अविनाश दादांनी आमच्या संपूर्ण कमिटीला नाराज केला नाहीये. जिथे कमी तिथे आम्ही खंबीर नेतृत्व. बघा रोख रक्कम 50,000 रुपये जे द्वितीय पारितोषिक आहे ते त्यांच्याकडनं या कमिटीला दिले गेले. मोठ्या मनाचा दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहता अविनाश दादा सालवी त्यांच्या शुभ हस्ते. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, बघू वाटचाल करूया. तिसरे षटक सुरू होत आहे, फटका कंकवत आहे, झेल बाद होत आहे. झेलची शक्यता होती, नाकारली नाही या फलंदाज बाद. तर निश्चित भारतीय जनता पार्टीची जेवढी तर निश्चित आयोजन कमिटीकडनं सूचना येतोय. बघा तुमच्या या दोन संघांसाठी आयोजन कमिटीने हा निर्णय घेतला की 4 षटकांचा कोणावर अन्याय नको, परंतु तुम्ही या प्रकारचं लेझी क्रिकेट खेळाल, वेल हलवाल तर निश्चित आयोजन कमिटी याच्यावरती आक्षेप नोंदवेलच. आपण थोडासा फास्ट केला, आपण सुद्धा कोऑपरेट करा जेणेकरून सेमीफायनल आणि फायनल झाली पाहिजे. निश्चित असं जर तुम्ही खेळ दाखवला, प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदलला तर कदाचित फायनलचा सामना एकंदरीत बॉल्ड आउट करायला लागेल. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. आपण वारंवार सूचना आमच्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार. आताचा बॉल पुल केला, पुल अँड पॉवरफुल चौकार. जबरदस्त प्रयत्न होता फलंदाजाचा. बघा कल्याण पूर्वेतील प्रथम महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला थोडासा चेंडू बचावला. जर हिट झाला असता तर रोख रक्कम 3000 रुपये मिळाले असते. आम्ही सुद्धा शोधतोय 4 दिवसापासून असा एखादा खेळाडू तरी बनावं, परंतु असं घडलं नाही. आणि आमचे रविदादा मात्रे त्यांच्याकडनं सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी
4 दिवसापासून त्याने पारितोषिक ठेवला. षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षणीय झेल पकडेल त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. महेंद्रजी म्हात्रे यांचं आगमन होतं. आपण त्यांचं आणि प्रवीणजी पाटील या आपण ऑफसमच्या बाहेर वाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्तरी असताना 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4थी क्वार्टर फायनल आपण पाहता. पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तर राकेश, आज आपण पाहिलं की प्रत्येकी सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला, त्यामुळे कदाचित एकंदरीत टाइम खूप गेलं. प्रयत्न खूप केले होते आयोजकांनी की सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा, पण तसं घडलं नाही आहे. कारण आपण आता 3 ते 4 मॅचेस अशा पाहिल्या रोशन की ते शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकण्याची शक्यता दोन्ही संघांना होती. त्यामुळे वेळ गेला आणि त्या वेळेच्या नुसार आता मात्र आमच्या आयोजन कमिटीला वेळेची कमतरता भासते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती होता. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजीचा उदाहरण आता पेश करताना पाहतोय आपण. स्लॉर वन पिकअप शॉट रेंज मध्ये नव्हता. डॉट चेंडूची समाप्ती होता. षटक 3 समाप्त. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचा आणि 4थं षटक फेकण्यासाठी तयारीमध्ये राहायचा. डीजे तर मंडप डेकोरेटर कुठे असाल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. तर थोड्याच वेळानंतर अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती विलास दादा म्हात्रे यांचं आगमन होणार आहे. आम्ही सुद्धा प्रतीक्षा करणार आहोत. एकंदरीत दादा कधी येतील. एक झुंजार नेतृत्व नेहमीच कार्यरत असणारे अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती विलासदादा म्हात्रे यांचं थोड्याच वेळानंतर आगमन होणार आहे या क्रीडांगणावरती. मॅचच्या दिशेने जाऊया. 4थं षटक सुरुवात होता. धावफलकावरती धावसंख्या 35. पॅडवरती चेंडू आदळला. फलंदाज बाद. यस, विकेट. पास झाला आपण थोडासा. बघा, अजून तुम्हालाच सेमीफायनल आणि फायनल खेळायचे आहे. थोडासा डीजेचा वापर कमी केला तर खूप छान होईल, कारण आपल्याला आता फास्ट खेळायचं आहे. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. सध्या ट्रेंडिंगला आहे शिवराज डीजे, आणि त्यामुळे आपण जिथे मलंगड विभागामध्ये जेथे जेथे स्पर्धा मोठ्या असतात तिथे मात्र हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. बघा स्क्रीनवरती जबरदस्त क्लॅरिटी आवाजाची तुम्हाला मिळेल. संपर्क आमच्याशी साधू शकता किंवा आमचे रोशन आहेत त्यांच्याशी किंवा सोनू बांगर असतील त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधा. तर सनीसाठी पारितोषिक असेल 2 षटकारांसाठी श्यामदादा पाटील आणि संजय दादा पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. लापटेट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गॅप मधून चौकारासाठी 4 धावा. गुड शॉट.
डीजेने मात्र पूर्णपणे दाखवलाय जादूटोणा हा संगीत जास्तीत जास्त त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यासाठी मिळतं. कारण सध्याचा जर विचार केला तर आमचे उमेश कुंभारकर त्यांचा वाढदिवस आहे. तर विचार केला आपण तर सध्याची कुशल या कलियुगामध्ये बऱ्याच या गोष्टींचा वापर केला जातो. मित्रांनो, या गोष्टीवरती लक्ष ठेवू नका. आपण मेहनत करा, मेहनतीवरती आपल्याला लक्ष ठेवा. या गोष्टीच्या मागे कुठे धावता. तर त्याच दरम्यान आपण व्यासपीठावरती रंगमंचावरती ज्यांचं आगमन होतं उदयजी गायकवाड या साहेबांचं, प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या सोबतीला मलंगड अध्यक्ष शमीलदादा भंडारी आणि त्यांच्या सोबतीला चंद्रशेखर दादा यांचं सुद्धा आगमन होतं. या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आपण व्यासपीठावरती पाहतो. रोशन आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा हाच खरा विजय. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल टिपलं जातोय, झेल स्वीकारली जातोय आणि फलंदाज बाद. आपण रंगमंचावरती यायचं आपलं सहर्ष स्वागत आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता आमचे जे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकजूट काम करतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मलंगड विभागामध्ये मजबूत आहे आणि त्यामुळे नेहमीच या भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे. पाहू शकता आमच्या स्क्रीन समोर भारतीय जनता पार्टीचे जेडपीचे सदस्य श्यामदादा पाटील. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी, जरा जोरदार टाळ्या होत्या. या स्पर्धेमधील प्रथम विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज आपल्याला मिळाला, ज्याने याच षटकामध्ये योगेश पाटीलने 4 फलंदाजांना बाद केला आणि प्रथम विकेट हॅट्रिक. बघा, आपण त्याची गोलंदाजी पाहायला गेली तर त्याने 6 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. ही त्याची भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावसंख्या तब्बल 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट असेल. लगेचच क्षेत्रीय लावायचा आणि आम्ही इन्व्हाइट करू हेडूटने संघाच्या कॅप्टनला, आपण येऊन थांबायचा. तर निश्चित आमचे प्रशांत भाग्यवंत कॉमेंटेटर इथे उपस्थित होतात. या सीझनमध्ये त्याने पदार्पण केला, परंतु 5 ते 6 वर्षापूर्वी त्यांना मी प्रथम आदर्श क्रिकेट खरडगावच्या क्रीडांगणावरती, आंब्याच्या क्रीडांगणावरती मी बऱ्याचदा बोललो होतो की आवाज छान आहे, प्रयत्न केलं पाहिजे. त्यानंतर 1 ते 2 इनिंग्स त्याने साकारल्या होत्या. त्यानंतर आता आपण त्याला संधी देऊया या इनिंग पुरता की या सामन्यामध्ये कशा पद्धतीने चेसिंग असेल. ऐकूया आपण प्रशांत भाग्यवंत यांच्या वाणीतून. थँक्यू गणेश म्हात्रे.
सुंदर असा आवाज आपण ऐकला आजच्या दिवसामध्ये. नक्कीच पालेगावचा एक गोड आवाज, सोनू बांगर त्यांच्या समवेत या गावचा एक गोड आवाज गणेश म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकतोय. भली मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भारतीय जनता पार्टी चषक 20-25 हे पर्व, आणि या पर्वामधील आजचा हा मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला नावाली, त्यांच्या अगेन्स्ट आपण निलजेला पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेखर आणि समीरला पाहतोय आपण. 24 मध्ये 42 बनवायचे आहेत. P1चं पहिलं षटक. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता, सोजा फॉलोअर तो मध्ये चेंडूला अडवलाय. पहिला बॉल मात्र इथे निर्धाव येतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. क्वार्टर फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुंदर असं क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आजचा मेगा फायनलचा दिवस. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराजला पाहतोय. यावेळेस ब्लॉक मध्ये फेकला होता चेंडू, तो हलक्यासाठी चेंडूला कट केला, पण एक धाव येईल. एक धावाने संघाचा अकाउंट, आणि आपलं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज समीरला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकचा फलंदाज शेखरचा स्ट्राईक एंडला आलाय. विराज पाटीलचा हा दुसरा चेंडू सुरेख पाहिला आपण. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला, शतशक नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. पहिला संघर्षमय चौकार. रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार मात्र आता आलाय. चौकारानं धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावा 5 लागल्यात. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये विराज वरती आता मात्र हल्ला चढवला गेलाय. तिसऱ्या बॉल वरती चौकार मात्र आलाय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती विराज. यावेळेस मोठा फटका केला जातो अक्रॉस द लाईन ने. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला, आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील टीम निलजेला, आणि इथनं संघर्ष करावा लागेल. एक चौकार मात्र आलाय शेखरच्या बॅट मधनं, मात्र इथनं रिव्हर्सच्या माध्यमातून पाहिला. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केला, स्वतः फॉलोअर तुम्ही चेंडूला अडवायचा होता. थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा माणस आहे, मात्र दुसरी धाव सुद्धा चित्याच्या वेगाने मात्र पार केली मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेखर आणि समीरच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धाव संख्या धावफलकावरती 6. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांचं आगमन झालंय. विलासजी म्हात्रे साहेब, माजी सभापती, मुख्य आयोजक या स्पर्धेचे, विलासजी म्हात्रेंचं शुभ आगमन. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. P1चं पहिलं षटक संपन्न झालंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ती निळजे बी टीमची 7 धावा. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण विलासजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. माजी सभापती विलासजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती शिवम गोंधळी आला. आता दुसऱ्या षटकामध्ये इथनं पहिला बॉल. याचा मोठा फटका लॉक केला. शतशक आहेत तिथे चेंडूला अडवतील, आणि आणखीन एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 8 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल 24 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या टीम निलजे बी ला. 42 धावा, आणि 42 धावांचा पाठला करत असताना यावेळेस मोठा फटका लॉक केला. शतशक तिथे आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील, फेकतील, आणखीन एक सिंगल. वॉट अ मॅच. मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलची मॅच पाहतोय आपण. नावाली त्यांच्या अगेन्स्ट निलजे बी ला पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा. आणखीन एक डॉट बॉल येतोय.
काय गोलंदाजी होते दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज शिवम गोंधलीला आपण पाहतोय. वेगवान चेंडूची फेकी मात्र मैदानाच्या आतमध्ये होतीये. यावेळेस ब्लॉकऑल मध्ये फेकायचा होता पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. डायरेक्ट हिट केली आहे ते. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे लागतो. नीलजेपी टीमला हा पहिला धक्का. बिग विकेट. शेखर नक्कीच अप्रतिम संगीत. माजी सभापती विलाजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीचा आणि आघाडीचा फलंदाज त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. शेखर मात्र आता परतला आहे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती योगेश पाटील. रनआउटच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागला टीम निलजेला. इथं थोडा फास्ट केला आपण. जास्त उशीर करू नका दोन्ही संघ. आणखीन एक डॉट बॉल येतो या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज शिवम गोंधीला आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू उडल्या स्पॉटवरती पडला आणि इष्टकेच्या हातामध्ये विसावतोय. 2 षटकांचा वादवी खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 1 विकेट मात्र महत्वाचा. शेखर परतलाय. स्पीडअप करा आपण जरा. जास्त वेळ करू नका. टीम नावाळी आपण पाहतोय. तो स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातही क्वार्टर फायनल आपण पाहतोय. 2 ताकदवर टीम मध्ये एका बाजूला निलजे बी त्यांच्या अगेन्स्ट नेवाळीला पाहतोय. इथनं स्पीडअप करा आपण. अद्याप 2 सामने मला कव्हर करायचे आहेत. एक सेमीफायनलचा सामना त्याच्यानंतर मेगा फायनल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आता प्रथमेश आले. तिथे 2 षटकाचा वादवी खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकाची 9 धावा. इतने मोठे फटके आणावे लागतील आता. उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 12 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि बनवायच्या त्या 33 धावा. इतने मोठे फटके आणावे लागतील. पहिला बॉल मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेशचा वापर मात्र केलाय आणि पहिला डॉट बॉल येतोय. इथनं एक डॉट बॉल मात्र टीम नावाळीला जिंकण्याच्या आशा पल्लवित करेल. इथे एक डॉट बॉल मग त्या स्पर्धेबद्दल नक्कीच टीम निलजा दडपण आणून देईल. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता. प्राऊड अपील केले ते पंचांकडे मात्र कटाक्ष टाकले गेले. पंच आम्हाला लेग बायचा इशारा देत असताना इथे लेग बायच्या एका धावेने धावफलक 10 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अद्याप फक्त एकच चौकार पाहिलाय. एकाच मोठा फटका, एकाच मोठा षटकार चौकार तर बॅट मधला मॅच मध्ये रंगत नक्कीच निर्माण होईल. चिंचोली गावकडनं प्रथमेश पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडी गुल. फलंदाज बाद. लागलेला हा दुसरा धक्का टीम निलजेबीला. मोठी विकेट आली आता. योगेश पाटीलचे विकेट मैदानाच्या बाहेर पाहतो आपण. ज्या योगेशकडनं नक्कीच अपेक्षा पल्लवीत ठेवल्या असतील टीम निलजेबीच्या खेळाडूंनी. मात्र योगेशची विकेट मात्र आली आहे. तर इनॅट नंबर 4 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. भावेशला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती.
डावखुऱ्याचा फलंदाज, इथनं मोठे फटके पाहायला मिळतील का? समीकरण 9-32 राहिले मैदानाच्या आतमध्ये. सर सामना जिंकायचा असेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, आनंद कार्पेट चेंडू स्वतःच्या फॉलमध्ये अडवलाय आणि ही येते सिंगल. इथे मध्ये सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाते मैदानाच्या आतमध्ये. अद्याप फक्त एक चौकार पाहिलाय, इथं षटकार अद्याप पाहिला नाहीये कोणत्याच फलंदाजाच्या बॅटमधनं. इथनं एखाद्या फलंदाजाला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल, बॅटचा फेस ओपन करावी लागेल, बॅट मैदानाच्या आतमध्ये गरम करावी लागेल. यावेळेसचा मोठा फटका, आणखीन एक आनंद कार्पेट चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील आणि इथे थोडीशी होते मिसफिल्ड मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि ह्या मिळतील 2 धावा इथे आणि 2 धावाने स्कोर कार्ड पुढे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 2 गडी मात्र महत्वाचे. शेखर आणि योगेश पाटील मात्र तंबूच्या अस्ताला आलेत. इथनं सलामीचा फलंदाज समीरला जिम्मेदारी खेळावी लागेल. समीरने 8 चेंडू पेस केलेत, फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका लॉक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चुका मात्र होणार नाहीये. आणखीन एक धक्का टीम निलजेबीला, शेख समीरला मात्र परतावं लागते. आणखीन एक विकेटचं पतन. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. 3 षटकांचा खेळ तर मात्र संपला आहे आणि आघाडीची जोरी सुद्धा मैदानाच्या बाहेर पाहिली आपण. आता इथनं 6 मध्ये 29 बनतील का याचा प्रश्न मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता वन डाऊनचा फलंदाज भावेश आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती कुणाल पाटील. भावेश पाटील मात्र इथनं डावखुड्याचा फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती कुणालला पाहतोय आपण. पहिला बॉल पुलटास आहे, प्रहार करायचा आहे. तिथे थोडेसे इष्टरक्षक फंबल होत आहेत, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील, फेकतील तोपर्यंत या येतील 2 धावा आणि 2 धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. त्या धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. क्वार्टर फायनलची मॅच पाहतो आपण. पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करत असताना टीम नावाळी या संघाला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका लॉक केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा येतोय बिग लॉंग वे षटकार. षटकार मात्र आलाय. इथनं प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका अटेम्प्ट करावा लागेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, परंतु आणखीन एक धक्का टीम निलजेबीला. पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करत असताना टीम नावालीला आपण पाहतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मोहितला पाहतोय आपण, मोहित पवारला पाहतोय आपण. निलजेबी संघ म्हणतो पूर्ण बॅकफुटवरती पाहतोय आपण. 3 चेंडू 21 बनवायचे आहेत. मोठा फटका अटेम्प्ट करत होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येतोय. इथनं मधनं पूर्णपणे वर्चस्व निर्माण करत असताना टीम नावालीला पाहतोय आपण आणि आजचा दिवस मात्र गाजवलाय या टीम नावाळी या संघाने. 2 मध्ये 21 बनवायचे आहेत इथे. यावेळेस मोठा फटका खेळला, ब्लॉकर मध्ये चेंडू फेकलाय, फक्त बॅटची एज लागते. आणखीन एक सिंगल, मात्र सिंगलना काही प्राधान्य दिले जाणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम मात्र पहिल्या षटकापासून केलं, पहिल्या चेंडूपासून केलं त्या टीम नावाळीच्या गोलंदाजांनी. आता 1 मध्ये 20 बनवायचे आहेत. यावेळेस मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता, पण बॅट आणि बॉल फक्त समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं. तब्बल षटक क्रमांक 4 मात्र संपले आहेत आणि 4 षटकांच्या समाजात फक्त निलजेबीने धावा बनवल्या, 23 धावा. तशाप्रकारे मॅच मध्ये जिंकले टीम नावालीने. थँक्यू. तर चला कॅप्टन लगेच यायचा, एडुटने टीमच्या कॅप्टनने आणि नावाली टीमचा कॅप्टन आपण या इमिजिएटली फास्ट आहे आपण. तर उदय शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत
नाणेफेकीचा कौल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश, ज्याने दोन धावा खर्च केल्या आणि विकेट हॅट्रिक संपादित केली. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी फास्ट यायचं. दोन विकेट विकेट हॅट्रिक ज्यांनी संपादित केली योगेश पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बघा एकच साइड मधून दोन्ही षटकं होतील. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. तर उदय शेठ गायकवाड यांच्या शुभार्थ मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुद्धा देतोय.